बी फार्म नंतरचा माझा प्रवास. बी फार्मची डिग्री हातात आली, पण त्यानंतरचा प्रवास कसा असेल याची कल्पना नव्हती. प्रत्येक फ्रेशरच्या मनात काही प्रश्न असतात. जॉब मिळेल का? कोणतं डिपार्टमेंट निवडायचं? आपल्या करिअरची सुरुवात कुठून करायची? तर नमस्कार मित्रांनो, मी उत्कर्षा. आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या बी फार्म नंतरच्या जर्नीबद्दल सांगणार आहे. माझा जॉब सर्च, चॅलेंजेस आणि फार्मा इंडस्ट्रीमधील माझी सुरुवात. ग्रॅज्युएशननंतर माझ्यासमोर सुद्धा एक प्रश्न होता. आता पुढे काय? फ्रेशर असल्यामुळे सुरुवातीला अनेक गोष्टी नवीन होत्या. CV तयार करणे, जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधणे, इंटरव्ह्यूज देणे आणि प्रत्येक इंटरव्ह्यूमधून काही ना काही नवीन शिकणे. हा सगळा प्रवास माझ्यासाठी एक नवीन एक्सपिरियन्सच होता. कधीकधी मनात विचार यायचा की आपल्याला योग्य ऑपॉर्च्युनिटी मिळेल का? पण त्या काळात मी स्वतःवर विश्वास ठेवला, माझं नॉलेज वाढवलं, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. नंतर मी जॉब शोधण्यासाठी काही प्लॅटफॉर्म्स वापरायला सुरुवात केली. जॉब पोर्टलवर प्रोफाईल तयार केली, फार्मा कंपनीच्या पेजेस चेक केल्या, लिंक्डइनवर ऑपॉर्च्युनिटी शोधल्या, HR ला मेल करून ॲप्लिकेशन पाठवले. सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी रिस्पॉन्स मिळेल असं नाही. काही इंटरव्ह्यूमध्ये सक्सेससुद्धा मिळत नव्हतं. काही ठिकाणून तर रिजेक्शन येत होते. पण प्रत्येक एक्सपिरियन्स आपल्याला काही ना काही नवीन शिकवत जातो. मी माझं CV इम्प्रूव्ह केला, फार्मा इंडस्ट्रीबद्दल नॉलेज वाढवलं आणि इंटरव्ह्यूसाठी तयारी करत राहिली. तर माझा फ्रेशरसाठी हा छोटासा मेसेज असेल. सुरुवातीला चॅलेंज आले तरी हार मानू नका. प्रत्येक इंटरव्ह्यूमधून तुम्ही काही ना काही शिकत राहा. रोज नवीन काहीतरी शिका आणि स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण प्रत्येक सक्सेसफुल करिअरची सुरुवात एका छोट्या स्टेपनेच होते. ही होती माझी फार्मा करिअर जर्नीची सुरुवात. पुढे मी माझ्या QA फील्डमधील लर्निंग, फार्मा इंडस्ट्रीमधील एक्सपिरियन्स आणि करिअर रिलेटेड माहिती तुमच्याबद्दल शेअर करत राहणार आहे. जर तुम्हाला फार्मा करिअर आणि माझी जर्नी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.